नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मला ना तुम्हा सगळ्या त्यांच्या खरंच अगदी मनापासून कौतुक करावं असं वाटतं, कारण तुम्ही एकाच वेळी 3 भूमिका पार पाडत असतात. जेवण बनवताना तुम्ही अन्नपूर्णा होता, मुलांना शिकवताना तुम्ही सरस्वती होता, आणि पैसे वाचवताना तुम्ही लक्ष्मी होता. म्हणजे आपल्या घरातच 3 देवी आहेत हे आपल्याला कधी माहीतच नसतं. म्हणजे कामाच्या व्यापातून तुम्ही ताया घरामध्ये किती काम करत असतात ना, हे कधी कधी समजत नाही. पण आज तुम्हाला त्याच व्यापातून तुम्हाला एक थोडा वेळ मिळावा म्हणून सोहळा सख्यांचा हा कार्यक्रम मी खास तुमच्यासाठी घेऊन आलोय. चला तर मग खेळूया असा आपला हा खेळ, आणि बघूया आजच्या खेळामध्ये कोण होते हुकुमाची राणी. पण तायांनो, तुम्ही सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत, तर माहेरच्या आठवणी ह्या तर निघणार, हो की नाही? चला तर मग आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. काही तुमचं नाव सांगा. अर्चना अरविंद बाचल. तुमचं माहेर कुठलं? माहेर सांगली. आणि सासर? सासर मला पाटणला दिलेली, पण आता 33-34 वर्ष मी कराडलाच. मला सांगा, अजूनही माहेरी जाणं होतं? नाही, माहेरी जाणं होत नाही. कारण कसं, माहेरी मी जास्त वर्ष नाही, 17-18व्या वर्षी 10वी झाली की माझ्या वडिलांनी माझं लग्न करून दिलेलं. 3 मुली होत्या, आम्ही 3 बहिणी असल्यामुळे त्यावेळेला त्यांना जबाबदारी होती, MSCB सर्व्हिस होते, त्यामुळे त्यांनी लवकर लग्न करून मला हे केले. लहान वयात खूप लग्न झाल्यामुळं माझं सगळं थोडं माहेरी जरा जाणं जास्त हे झालं. हां, मला मिस्टर हे सगळं व्यवस्थित आहे, 2 मुलं आहेत. कष्टाचे ऊन पावसाळ्यात तसं दिवस मी काढलेले आहेत. पोरांना कष्ट करून मी रात्रंदिवस शिवणकाम करून त्यांना लहानाचं मोठं केलेलं आहे. आता मी सुखात आहे. 2 सुना, नातवंड, सगळं व्यवस्थित आहे आता माझं. किती सुंदर, किती क्या बात आहे. काय तू एखादी अशी माहेरातली आठवण सांगशील, किंवा आई बाबांची, किंवा एखादा प्रसंग असा तुला खूप असा भावूक करणार आहे? प्रत्येक अडी अडचणीला माझी वडिलांनी मला खूप साथ दिलेली आहे. त्यामुळे मला असं म्हणजे वडिलांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी, म्हणून मी कष्ट केलेल्याचं चीज मला आता झालेलं आहे. त्यामुळे छान रिलॅक्स मध्ये सुना आहे, ते आहे बाहेर माझं. म्हणजे सुनांवरती फक्त ऑर्डर सोडत असेल ना? नाही, तसं काही नाही. पण सोडलंच पाहिजेत ना, सोडलंच पाहिजे. ऑर्डर नाही, त्या सुद्धा कधी नवीन पिढीप्रमाणे मला त्यांनी आता मला वागवायला शिकवले. पहिल्यासारखं असं खेडेगावात राहत होते तसं नाही. मी आता एन्जॉय करते मस्तपैकी. बाहेर माझ्याबरोबरच्या बायका आहेत, भजनी मंडळ आहे, बाहेर ट्रिपला जाणे, फिरणे वगैरे. आता मी छान आहे. क्या बात आहे, खूप छान. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव भारती विशाल कोकरे. किती वर्ष झालीत लग्नाला? आता माझ्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण होऊन 9 वर्ष लागले. दिवसातून किती वेळा आईला किंवा बाबांना फोन होतो? शक्यतो कसं, माझं गाव जावली तालुक्यात मुनावळे म्हणून माझं छोटं गाव आहे. त्याच्यामुळे कसं तिकडं थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ते कसं, मी तर त्यांना फोन करू शकत नाही, पण ते स्वतः मला फोन करतात. ते स्वतःच फोन करतात? हा. त्या माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर आधी कोण येतं? आई येते की बाबा येतात? माहेर म्हटली की माझ्या डोळ्यासमोर पहिले माझे वडीलच येतात. म्हणजे त्यांच्यासाठी मी एवढी म्हणजे खूप लाडकी होते. म्हणजे आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ. त्यांच्यापेक्षा माझ्या वडिलांचं माझ्यावर एवढं प्रेम होतं की आताही माझ्या वडिलांना एखादी गोष्ट, म्हणजे मी जरी न सांगताना मला स्वतः एखादा फोन आला ना, की फक्त मी एवढं बोलले ना की पप्पा, तर पप्पा मला एवढंच बोलतात की तुला काय बोलायचं हे मला तू सांग. मी त्यांना कधी सांगत नाही स्वतः की मला पप्पा असं असं सांगायचं किंवा काय. मला ते स्वतःच म्हणतात की तुला काय प्रॉब्लेम आहे किंवा काय तुझं, म्हणजे तुला काय हवं आहे का, ते म्हणजे मला स्वतःच विचारतात. तेव्हा मी त्यांना सांगते पप्पा नाही असं असं आहे किंवा असं गोष्ट मला करायची आहे. आणि मी जेव्हा का म्हणजे लहान होते ना, जेव्हा खेडेगावात कसं, तेव्हा गाड्यांची वगैरे काही सोय नव्हती. मग मला पप्पा, मी एवढी आजारी एकदा होते ना की मला पप्पाने ना खांद्यावरती उचलून म्हणजे बस स्टॉपवरती आणलेलं. म्हणजे जवळजवळ अंतर 4 किलोमीटर आणि पूर्ण डोंगर.
आणि तो क्षण मला आठवतं की म्हणजे पप्पांनी मला खांद्यावरती घेतलेला आणि मला सारखं म्हणजे एवढं दुखायचं वगैरे ना तरी मला बोलायची की असू दे मी आहे ना, असू दे मी आहे ना. आत्ता जरी मी किती पण आजारी असले ना तरी मला त्यांची प्रत्येक वेळेला त्यांचीच आठवण येते की नाही मला म्हणजे पप्पा पाहिजेत किंवा आणि मी आजारी असलं तर मला असं वाटतं पप्पांचा फोन यावा, पप्पांचा फोन यावा. त्यावेळेला मला प्रत्येक वेळेला मला पप्पांचा फोन येतो तेव्हा मला असं खूप रडायला येतं ना की नाही बाबा. आणि मला इथनं पुढं पण असं वाटतं ना की आयुष्यात म्हणजे मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत माझे पप्पा माझ्या आयुष्यात कायम असावे असं वाटतं मला. आणि कसं म्हणजे मी लव्ह मॅरेज केले आणि त्यात माझा भाऊ पण बोलत नाही. तुमच्यासारखे जर भाऊ असतील ना तर म्हणजे या सगळ्या बहिणींना ना खूप आनंद व्हायला पाहिजे. कारण की तुमच्यामुळं कसं म्हणजे माझ्यासारख्या म्हणजे मी काही माहेरी जास्त जात नाही किंवा आई वडील माझ्याकडे येऊ शकत नाही तेवढ्या लांब असल्यामुळं. पण तुमच्यासारखे कसं भाऊ असल्यावर अशा बहिणी गोळा होऊन त्यांना आनंद व्यक्त करता येतो. ते सगळ्यांसाठी किती समाधानाची गोष्ट आहे ना आणि माझ्यासाठी पण. आणि मी खूप आज खुश आहे. ताई तू म्हणालीस की तुझं लव्ह मॅरेज आहे, हा. भाऊ बोलत नाहीये, हा. का त्याचा राग एवढा? कसं इंटरकास्ट मॅरेड आहे म्हणून नाही बोलत तो, म्हणजे त्याला नाही आवडलं म्हणून. आई बाबा बोलतात, हा आई वडील बोलतात. आणि तेच की म्हणजे एवढे वडिलांचं प्रेम आहे ना की म्हणजे 4-5 वर्ष माझ्यासोबत कोणच बोलत नव्हतं. आणि पहिल्यांदा वडील बोलायला लागले ते पण म्हणजे आईला वगैरे कोणालाच माहिती नव्हतं. त्यांना सगळे बोलायचे ना की म्हणजे तुम्ही लाड केला, असं केलं म्हणून तिनं असं केलं किंवा काय. पण कसं तेव्हा म्हणजे आई वडील सांगत असतात किंवा कोणी पण सांगत असतं तेव्हा कसं म्हणजे ऐकत नाही. पण आता वाटतं ना की तेव्हा ऐकायला पाहिजे होतं. तरी पण अजून पण जरी कोणतीही माझ्यावर म्हणजे चांगली वेळ येऊ द्या किंवा वाईट वेळ येऊ देत पण माझे वडील प्रत्येक वेळेला म्हणत असतात की तू स्वतः म्हणजे खंबीर राहा. जर काही जरी तुला सपोर्ट पाहिजे असला ना तरी मी स्वतः करतो, पण तू स्वतः म्हणजे पुढे जा किंवा काय कर. आणि जसं वडील असतात ना तसे माझे मिस्टर पण असेच आहेत की मला प्रत्येक गोष्टीला म्हणजे त्यांचा सपोर्ट असतो. मला असं कधी म्हणत नाहीत. म्हणजे माझ्या वडिलांना एकच शब्द त्यांनी दिलेला आहे. जेव्हा का पहिल्यांदा बोलायला लागले ना माझे वडील खूप आजारी होते आणि आम्ही दवाखान्यात गेलेलो बघायला. पहिलीच वेळ होती, माझे मिस्टर माझ्यासोबत आलेले आणि त्यांचं कसं लव्ह मॅरेज केल्यामुळे ते बोलत नव्हते त्यांच्यासोबत. आणि माझ्या वडिलांचं पायाचं ऑपरेशन झालेलं तर माझ्या वडिलांच्या पायावर त्यांनी हात ठेवला तर माझ्या वडील स्वतः रडायला लागली. तर माझे मिस्टर म्हणाले की काय झालं तर का रडताय तुम्ही, रडू नका. तर माझे पप्पा असे म्हणाले की माझ्या मुलीला फक्त व्यवस्थित सांभाळ. मला तो क्षण आठवलं ना की खूप रडायला येतं. तर माझे मिस्टर असे म्हणाले की मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तर कधीच म्हणजे तुम्ही असा विचार पण करू नका की तुमची मुलगी कशी असेल किंवा काय असेल. म्हणजे एक वडील म्हणून मी म्हणजे तिला सांभाळेन असं मला म्हणजे तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना शब्द दिलेला. ताई क्या बात आहे ताई. खूप तुम्ही इतक्या माहेरच्या गोष्टी अगदी बोलाय नॉन स्टॉप बोलत होतात, मध्ये कुठे श्वासच घेत नव्हता. नाही म्हणजे कारण इतकं ते मनात साचून होतं ना. नाही कसं मी म्हणजे जात पण नाहीये ना कधी आणि किंवा काही नाही ना. जे कसं लांबूनच असतं ना ते म्हणजे ते कसं वेगळंच असतं थोडं. आणि रोज जाण्यात आणि किंवा वर्षातून एकदा जाण्यात किंवा बोलण्यात खूप वेगळं असतं ना. रोज जातात त्यांना कसं वाटत म्हणजे माहेरचं एवढं काही हे वाटत नाही ना. क्या बात, एकदा जोरदार तयार झालाय पाहिजे ताईंसाठी. आता हे जे भाऊक वातावरण झालेलं आहे ते आता आपण खेळीमेळीचं करूया आणि त्यासाठी जाऊया आपल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपला पहिला खेळ. पण या खेळासाठी आपल्याला 14 ताया हव्या आहेत आणि ह्या 14 ताया आपण लकी ड्रॉ मधून निवडणार आहोत. मला माहिती आहे तुमचं सगळ्यांचं लक्ष ह्या खुर्चीकडे. तुम्ही विचार कराल ही खुर्ची काही इथे आणून ठेवली आहे. ही खुर्ची आहे मानाची खुर्ची. या 14 तायांमधून जी शेवटची विजेती असेल तिला मिळणार आहे ही मानाची खुर्ची आणि ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि या बॉक्स मध्ये सफेद आणि लाल चिठ्ठ्या होत्या. ज्या ताईंच्या हातात लाल चिठ्ठ्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. तरी उभं राहायचंय. हे पहा, व्हेरी गुड. अरे येस. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.
लकी ड्रॉ मधून 14 ताई आपल्या पहिल्या खेळासाठी सज्ज झालेल्या आहेत. आपण लहानपणापासून स्टॅच्यू खेळत आलेलो की नाही? हा, स्टॅच्यू असं म्हटलं की आपण आहे तर पोझिशन मध्ये उभं राहतो, हल्लं की आउट. हाच खेळ आपण खेळणार आहोत. या खेळामध्ये काय आहे फक्त की संगीत सुरू होणार आहे आणि ते संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताईंनी अगदी बेभान होऊन नाचायचं आणि ते सुरू होत असताना, डान्स करत असताना, नाचत असताना एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. हल्ली किंवा हसली की ती बाद, अशा 4 ताया या खेळातून बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. चला तर मग त्यासाठी सुरू करूया आपला हा पहिला खेळ. म्युझिक प्लीज. नक्की काय म्हणायचंय ताई तुला? ये ताई हसली तू, ताई तू हसली, तू बाद झाली. ताई तुम्ही पण बाद झाला, आई तू पण बाद झालेली आहे. या ताई तुम्ही पण या, या इथे. कुठं बघते तू मावशी? क्या बात आहे. 4 ताया बाद झालेल्या आहेत आणि 10 ताया गेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन 10 ताया गेल्या पुढच्या खेळ. अरे हल्ला ना आता. मला वाटलं आता रात्रभर असेच उभे राहत आहेत का काय? त्या खेळातून 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्या बाद आहेत. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं. हो हो. आणि आपल्या पहिल्या खेळातून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. आणि हा खेळ असा आहे की 10 ताया आहेत. या 10 तायांच्या समोर काही प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडायचे आहेत. ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतर ती रिंग आपल्या अंगाभोवती अशी घ्यायची आणि उड्या मारत ती तुमच्या समोरची जी सफेद लाईन आहे ती क्रॉस करायची, ती पार करायची. पहिल्या 5 ताया ती सफेद लाईन क्रॉस करतील, त्या जातील पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, चला तर मग सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गर्दी फार आहे. ते काय होते जोडताना असं डोळ्याला लागतं. काय काय हा बोल, काय काय म्हणणे तुझं बोल. गर्दी अशी जोडताना जरा जागा भरपूर पाहिजे. हे बघा, ही स्पर्धा आहे. त्या स्पर्धेची हीच गंमत आहे. सगळं सोपं मिळालं तर त्या स्पर्धेला काय अर्थ आहे मला सांगा. अशा अडथळ्यांमध्येच ही शर्यत पार करायची. हा, कळलं का? हो की नाही सांग ना. ओके ओके ठीक आहे. टाळी दे लवकर, टाळी दे. टाळी देते की मारतीये मला? चला तर सुरुवात करूया आणि त्यासाठी ताईंची वेळ सुरू होते. 1 2 ठेव, खाली ठेव, खाली ठेव तिथं. 1 2 1 2 3. व्हेरी गुड. आता एवढी पडपड केलीस ना, जिंकायला पाहिजे सब तू. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा, उड्या मारत नाही ताई. व्हेरी गुड, क्या बात आहे. लवकर
5 minutes. 6, 7, 8. ये बात है. अब आएगा मजा. Very good. हाँ. हाँ, very good. ये बनते हैं अभी. हाँ, अभी बनाओ. बनाओ, अभी बनाओ. ये बात. उड्या मारा. उड्या. अरे बाप रे. हा लवकर. हा मेरे को उड्या मारत जायचे. हा क्या बात है. आता पुढच्या खेळाकडे जाण्याआधी मला एक जोक सुचलाय. तुम्हाला जोक सांगायचंय. धमाल आहे. अप्रतिम आहे. म्हणजे एवढा तुम्हाला आवडेल ना, एवढा आवडेल तुम्ही हसून हसून खाली पडाल. एवढा भन्नाट आहे. हा तो जोक असा आहे. एकदा काय झालं, नवरा आणि बायकोचं भांडण होतं. हा नवरा आणि बायकोचं भांडण होतं. बायको खूप तावातावाने बोलत असते त्या नवऱ्याला. नवरा म्हणतो, हे बघ तू स्वतःला आवर, नाही तर माझ्यातलं जनावर बाहेर येईल. बायको म्हणते, हा माहितीये, येऊ दे नाहीतरी उंदराला कोण घाबरते. आवडला नाही ना. ठीक आहे, जाऊया आपण पुढच्या खेळामध्ये. या 5 तायांबरोबर चला. 5 ताया आले आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. हा खेळ काय तो थोडक्यात सांगतो, पटापटा सांगतो. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आहे. त्या खुर्चीवरती सुई आणि धागा ठेवलेला आहे. त्या सुईमध्ये तो धागा ओवायचा आहे, बरोबर ओवायचा आहे. ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय. हा आणि ते ओवून झाल्यानंतर ती सुई तशीच खुर्चीवरती ठेवून द्यायची आणि लंगडी घालत घालत ते तुमच्या समोर ज्या लगोऱ्या ठेवलेल्या आहेत त्या लगोऱ्या त्या रिंगणामध्ये व्यवस्थित रचायच्या आहेत. रचून झाल्यानंतर लगोरी असं जोरात ओरडायचंय आणि धावत जाऊन ती जी सफेद लाईन आहे ती पार करायची. चला तर मग तुमची वेळ सुरू होते. 1, 2, 3. धागा होऊन जायचं, सुई असं ओरडायचे. हा जोरात ओरडायचे. हा सुई ओरडले. हा व्हेरी गुड. क्या बात आहे ताई, व्हेरी गुड. हा लंगडी घालत जायचंय. नाही तू हा मग तुम्ही इथे या लवकर. हा लवकर. व्हेरी गुड. हा लंगडी घालत नाही, धावत जायचंय. लगोरी ओरडला नाही तुम्ही, बोललात. हा ओके. हा जा लवकर. हा लवकर. आणि आपल्या आजच्या या खेळामधून 2 ताया विजेता झालेल्या, त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, अर्थातच संगीत खुर्चीमध्ये. हा खेळ आहे संगीत खुर्चीचा. अर्थातच संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी दोन्ही ताईंनी नाचत नाचत फिरायचे. जी ताई ही मानाची खुर्ची पटकवेल ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओ हो, क्या बात आहे ताई, शेवटपर्यंत आलेली आहे. कसं वाटते? छान वाटते. होणार आज हुकुमाची राणी होणार. होणार. व्हेरी गुड. ताई तुला काय वाटतं? हुकुमाची राणी तू होणार का मीच होणार? नाही, मीच असं म्हणू शकत नाही, होणार फक्त. होणार. क्या बात आहे. चला तर मग सुरू करूया आपली ही संगीत खुर्ची आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. लोक नाचत नाचत. हा हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पण आजच्या आपल्या या खेळाची उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई सर मराठी वाहिनीकडून तुला ही छोटीशी आठवण. खूप खूप अभिनंदन तुझं. तू बसू शकते.
आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या हुकमाच्या राणीसाठी. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा